अभी मजा आएगा ना भिड़ो। बाई जलवा है हमारा। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव मित्रांनो PS क्रिएशन। तर आजचा आपला जो व्हिडिओ झालेला आहे तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवरती बनवलेला आहे। तर आजच्या व्हिडिओचं हे सर्व काय मटेरियल आहे ते आपण टेलिग्राम आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला दिसून जातील। चला तर आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, येथे कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला काय करायचे, येथे न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचे आणि तुमच्या ज्या काय फोल्डरमध्ये तुम्ही आपण दिलेला बिटमार्क व्हिडिओ ठेवला आहे तो ॲड करून घ्यायचे। अशा प्रकारे तुम्ही हा बिटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचे। ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर आपण एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे। इथं बिटमार्कवर यायचे। बिटमार्कवर आल्यानंतर जिथं बीट बदलते का नाही तिथं अशा प्रकारे समजा इथं का इथं बीट बदलली तर इथं तिसरी बीट पण बदलली। एक स्प्लिट मारायचे, इथे एक स्प्लिट मारायचा, असं करत तर सातवी बीट येते, इथे स्प्लिट मारायचे। मी बिटमार्क स्प्लिट मारून घेतो, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा व्हिडिओ। तर आता काय करायचे तुम्हाला, इथं बघा आपण पहिल्या न्यूटवर यायचे आणि इथं बघा सरकवत जायचे। इथं रिप्लेस नावाचं ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करून काय करायचे तर बघा आपलं जे फोटोज आहे का नाही, आपण अशा प्रकारचे फोटो आहेत ते ॲड करून घ्यायचे। तुम्ही ॲड करू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही। मी फोटो ॲड करून घेतो। अशा प्रकारे आपल्याला फोटो असं ॲड करून घ्यायचे। हा एक फोटो ॲड करून घेतल्यानंतर हा फोटो ॲड करायचे। अशा प्रकारे सर्व काय तुम्ही इमेज ॲड करून घ्यायचे। आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे टोटल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहिजे त्याच्यावर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे हा हे करायचं आहे। मी तोपर्यंत इमेज ॲड करून घेतो, तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता तुम्हाला काय करायचे तर बघा, तर ध्यान देऊन बघा, आपल्याला आता या इमेजवर क्लिक करून काय करायचे तर बघा, तर फिल्टरचे शेजारी ॲडजस्ट ऑप्शन आहे नाही त्याच्यावर क्लिक करायचे। सॅच्युरेशनवर पूर्णपणे मायनस करून टाकायचे आणि फिल्टरवर डबल यायचे। फिल्टरवर येऊन तर रेट्रोचं ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करून येलो स्टोन नावाचा हा फिल्टर लावून द्यायचे। आणि तुम्हाला काय करायचं आहे तेव्हा एक की द्यायचे आहे, मध्ये एक की द्यायचे, सेंटरला शेवटला एक की द्यायचे। आणि पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, एक की द्यायच्या आधी तुमचा इमेज 9.16 डिग्री म्हणजे रेशोमध्ये असेल तर तुम्हाला झूम करून घ्यायचे। आता तुम्हाला काय करायचे तेव्हा सर्व काय मी
की काढून घेतो. तर त्याच्या आत तुम्हाला काय करायचं तर असं करायचं, इथे एक स्प्लिट मारायचे, इथे एक मारायचे. इथं मारल्यानंतर तुम्हाला काय करायचे, अशा प्रकारे इकडं सर्वत इमेज घ्यायचे आणि मधल्या इमेजवर येऊन मध्ये सेंटरवर कीवर येऊन आणि हा इमेज असा इकडं सरकवत न्यायचे. आणि असं तुम्हाला काय करायचं, नव्या फोटोला असं सेम करायचे. सेम असं करून घ्यायचे. ॲडजस्टवर जाऊन तर सॅच्युरेशन पूर्णतः मायनस करून फिल्टरवर जाऊन तर रेट्रोवर जाऊन येलो स्टोन इफेक्ट देऊन तर एक तर असं करून असं करून पहिल्या कीपाशी येऊन इमेज इकडे सरकवून सेंटरच्या कीपाशी येऊन इमेज इकडे सरकवून घ्यायचे. आता कसं दिसतो इमेज, असं सर्व काय इमेज तुम्हाला असंच करायचं आहे. मी पुढची स्टेप दाखवतो तुम्हाला. आता जे सर्व काय तुम्ही इमेज ॲड करून घेतलेत आणि आपण जी मागची स्टेप सांगितली अशा प्रकारची तिथं पण केली तुम्ही. आता काय करायचं तुम्हाला, तर ट्रान्झॅक्शनच्या फर्स्ट ट्रान्झॅक्शनच्या ऑप्शनवर येऊन तर बघा फुल आउट हा बॉडी इफेक्ट हुडकायचे तर वर येऊन ॲप्ली टू ऑल करून द्यायचे. ऑल क्लिप्सला हा ट्रान्झॅक्शन ॲड होऊन जाईल. आता तुम्हाला काय करायचे, तर दुसऱ्या इमेजवर येऊन ॲनिमेशनवर येऊन तुम्हाला काय करायचे तर बा स्विंग बॉटम नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. दुसऱ्या ह्याच्यावर येऊन रॉक वर्टिकली नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. तिसऱ्या इमेजवर चौथ्या इमेजवर येऊन तुम्हाला स्विंग राईट नावाचा हा द्यायचे. समजून घ्यायचं सगळं. रॉक हॉरिझॉन्टली नावाचा पाचव्या इमेजला द्यायचे. रॉक हॉरिझॉन्टली तर स्विंग द्यायचे. स्विंग सहाव्या कसा इमेजला तिथं विपर नावाचा हा इफेक्ट द्यायचे आणि इथं आपल्याला रॉक वर्टिकल नावाचा हा द्यायचे. इथली लेअर सोडून तुम्हाला डायरेक्ट 10व्या लेअरवर यायचे आणि इथं तुम्हाला काय करायचे, रॉक वर्टिकली द्यायचे. त्याच्या पुढच्याला इथं स्विंग बॉटम द्यायचे. बॉटम त्याच्या पुढच्याला इथं स्विंग राईट द्यायचे. त्याच्या पुढच्याला इथं विपर नावाचा हा इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्याला रॉक हॉरिझॉन्टली नावाचाही द्यायचे. त्याच्या पुढच्याला स्विंग बॉटम नावाचा हा द्यायचे आणि त्याच्या पुढच्याला रॉक वर्टिकल नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे. त्याच्या पुढच्याला स्विंग नावाचा हा ॲनिमेशन द्यायचे आणि स्विंग राईट शेवटच्याला द्यायचे. आता जे सर्व काय ॲनिमेशन लागू झाले म्हणजे ॲड करून झाले जे तुमच्या काही वेळेस लक्षात येत नसेल तर आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तुम्हाला माहीतच असेल आपण हे दिले इफेक्ट कोणतं ॲनिमेशन कोणाला ॲड करायचं ते दिले सगळं 1-2 पॉईंट दिले आपण सगळं.
आता काय करायचं तुम्हाला इथं बा इफेक्टच्या ऑप्शनवर येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन नाईट क्लबमध्ये जायचे. तुम्हाला दिसलं ना सर्च करायचं सर क्लब मोड नावाचा हा करून घ्यायचे. इथं क्लब मोड नावाचा ही तुम्हाला गावली. इथे तुम्हाला काय करायचे फिल्टर काढून टाकायचे आणि इथं डुप्लिकेट लेअर करायचे. इथपर्यंत इमेजपर्यंत ठेवायचे, एकाच इमेजपर्यंत ठेवायचे पहिल्या इमेजपर्यंत आणि ही इकडं खेचत आणायचे आणि 9व्याच्या लेअर आहे तिथं आणून तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे तुम्हाला ही लेअर ॲड करायचे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपला हा व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला. तर आजच्या व्हिडिओला कोणी लाईक केलं नसेल तर त्यांनी करून जावा आणि आजच्या व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकत राहा.